तर नमस्कार मंडळी. तर आज गणपती बसणार. तर म्हणजे गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवस आज येणार. तर मग त्यासाठी आता आमच्या आळीत होते एक 10 ते 12 गणपती एकाच ठिकाणी बुक केले होते. आता ते आणायची तरी कशी सगळ्याला प्रश्न पडला. अजून पोरं पण नव्हते तेवढे की प्रत्येकजण आपल्या गाडी मागे धरून मग आपले गणपती बाप्पा आणतील. मग पोरांच्या डोक्यात एक कल्पना आल्या का बैलगाडी काढूया आणि चला गणपती बाप्पाला आणूया म्हटलं. मग विषय असा झाला, बैलगाडीत बसलो की खरं आम्ही. मग पुढं जाऊन जरा बैलगाडीच्या शेंब्या पडल्या खाली, तिथं जाऊन लावल्या आणि बैलगाडीत गणपती आणायला म्हणलं की सगळीजण बसली, बैलगाडीच फुल झाली. आणि नंतर विषय काय झाला, तिथं गेलो गणपती आणायला तिथं. तर प्रत्येकजण जे आपले गणपती नेत होते ते बैलगाडीत चढून फोटो काढत होते खास. आणि आम्हाला तिथले म्हातारे माणसं तर असं म्हणले, तुम्ही का नादच केला म्हणले, तुम्ही आम्हाला आमचा काळच आठवून दिला. कारण की त्यांच्या काळात ते मी म्हणले आम्ही असंच घरी गणपती बाप्पाला बैलगाडीतून न्यायचो आणि मिरवणूक अशी आम्ही काढायचो म्हणले. म्हणून विषय काय झाला, तिथं मग घेतलं आणि निघालो घरी. आणि विषय असा झाला की निम्मे अर्धी पोरं खालीच राहिले, तरी पण पोरं कशी तरी डांबून बसले आणि निघालो. आणि नंतर विषय काय झाला, पुढं गेलो आणि मागणं आली की दुसरी गणपती बाप्पाला म्हणजे दुसरा मंडळ घेऊन वाजवतच की जोरात बैल त्या आवाजाला ऐकून बितारलीच की कशी येता का पाळी हातात धरली होती पूर्ण बैल, तरी ऐकत्यात वय. तरी नंतर मग ओढून ताणून जरा कशी तरी मग बैल कंट्रोलमध्ये केली. त्यांना म्हणला आवाज जरा कमी करा. मग तिथं येता ज्यांची मध्ये आधी घरी लागली होती त्यांना घरी गणपती बाप्पा दिले. आणि मग नंतर ज्यांचे राहिले होते ते गणपती बाप्पा दत्त मंदिरात आणले आणि झाल्यानंतर बैलगाडी सोडली आणि घरी निघालो. भावांनो, आजची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.